नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। तर बघा, आजची व्हिडिओ आपली खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे। म्हणजे व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या आर्मी कॅम्पसमध्ये। इथे फायर गन शूट आहे, तर आम्ही ते बघायला चाललेलो आहे, जे की आत्तापर्यंत मी कधीच पाहिलेलं नाही आहे। आणि घरापासून निघल्यापासून माझा विचार चालू होता, व्हिडिओ बनवू की नको बनवू। फायनली आता सुरुवात केलेली आहे। अर्थात आर्मी आहे म्हटल्यावरती भरपूर ठिकाणी मला काही व्हिडिओ शूट करता येणार नाही आहे। तर आम्ही इथपर्यंत आलो, गाडी पार्किंग केली। आता त्यांच्या गाडीमधनं आम्ही त्या ग्राउंडपर्यंत जाणार आहोत। तर जेवढं काही मला पॉसिबल होईल तेवढं मी नक्कीच तुमच्यापर्यंत शेअर करेन। हा सगळा पार्किंग एरिया आहे, अजून मेन ग्राउंड पुढे आहे। गाडी पार्क केली। आता यांच्या बसमध्ये बसून आपण त्या ग्राउंडवरती जाणार आहे, जिथे आपला मेन शो आहे तिथे। इथे अगदी सिस्टमॅटिक काम आहे। आपल्याकडे ज्या नंबरचा पास आहे त्याच नंबरच्या बसमधून आपल्याला त्या ग्राउंडवरती जायचं आहे। या बसमध्ये बसल्यानंतर माझ्या आहोंच्या खूप साऱ्या आठवणी ताज्या झाल्या। म्हणे याच बसमध्ये बसून आम्ही स्कूलमध्ये जायचो। त्यानंतर इथे पोहोचल्यानंतर आम्हाला पहिली फ्रुटी मिळाली आणि मग जातोय आपण ग्राउंडवरती तो शो बघण्यासाठी। लढाईमध्ये जे काही टँक वापरले जातात त्यातले काही टँक आम्हाला असे जवळून दाखवण्यात आले। याआधी तुम्ही हे टँक कधी पाहिले होते का, मला कमेंट करून नक्कीच कळवा। With a maximum range of 27.5 kilometers, it remains one of the longest serving artillery systems in the world. Bows and ballots will fire on Paula 1. Excalibur ammunition. The precise and accurate firing of Excalibur Pinaka has a range of 45 kilometers and can fire a variety of warheads. बदरी विशाल लाल की, बिरसा मुंडा की, बजरंग बली की जय, राजा रामचंद्र। रास्ता बंद था सदियों से, पैदल में रखता है सेना के वीरों को जब आगे कदम। मित्रांनो, एक नंबर हा फायर गन शो होता। म्हणजे बरोबर 10 वाजता चालू झाला, तर आता वाजला आहे 12:30 पावणे 1 होत आहे जवळपास। एवढा सुंदर हा नजारा होता, पहिल्यांदा पाहिला, पण एक नंबर एक्सपिरियन्स होता। आणि आता इथे फिरून सगळे बारकाईने आम्ही अगदी जवळून टँक बघणार आहे, मी ते पण तुम्हाला दाखवते। सगळे टँक अगदी जवळून अगदी बारकाईने पाहिले। खरं तर यार, सलाम आहे आपल्या आर्मीला, काय त्यांनी तयारी करून ठेवली आहे, एक नंबर।